यानंतर एक अजून महत्त्वाचा भाग ज्याची शिकार सध्या या बदलत्या काळात आपल्याला अनेक लोक दिसतात आणि तो म्हणजे लर्न टू मॅनेज युअर अँगर. आपल्याला आपला राग आवरता आला पाहिजे. रागाच्या भरात काय काय करून टाकणारे लोक आपल्याला दिसतात आणि यामध्ये सर्व वयोगटाचे लोक समाविष्ट आहेत. सर्व वयोगटाचे. अगदी एखादा ज्येष्ठ नागरिक असेल ते देखील त्यांना प्रचंड राग येतो आणि त्या रागाच्या भरात वाटेल ते करतात. अगदी तरुण मुलगा देखील एखादा असेल तर त्याला एखादी छोटीशी गोष्ट सांगितल्यानंतर देखील तो चिडून अंगावर येतो, कारण त्याला त्याचा रागच आवरता येत नाही. राग आवरता न येणे हे ताणाचं सगळ्यात मोठं सिम्पटम आहे आणि यासोबत अँगर अफेक्ट्स युअर हेल्थ ऑल्सो. रागामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो. अतिशय कमी वयामध्ये ब्लड प्रेशरचा शिकार झालेले अनेक लोक आपल्याला दिसतात. डायबेटीसचा शिकार झालेले अनेक लोक दिसतात. एका एपिसोडमध्ये आपण याचं प्रमाण देखील पाहिलं की किती मोठ्या प्रमाणात भारतामध्ये हृदयरोग आणि डायबिटीस सारखा आजार वाढतो. याचं कारण असं आहे की आपल्याला तो रागच कंट्रोल करता येत नाही. रस्त्यावर चालताना देखील लोक एकमेकांवर इतके चिडून जातात आणि चिडून अंगावर जातात की छोटीशी गोष्ट असते परंतु ती भांडणामध्ये आणि मोठ्या भांडणामध्ये परावर्तित होताना आपल्याला दिसते. अगदी साधी, पण तो राग कंट्रोल करता येणं, तो राग रोखता येणं, त्याच्यावर मात करता येणं आणि सांभाळणं त्यावेळी हे फार आवश्यक असतं, कारण आपल्याला ओव्हर रिॲक्ट करण्याची सवय लागते. त्यामुळे राग किंवा रागीट असणे, बरेच वेळा तर रागीट असणे याचं देखील भांडवल केलं जातं की माझा स्वभाव रागीट आहे. माझा स्वभाव रागीट आहे ही फार अभिमानानं सांगण्याची गोष्ट नाही. कृपया समजून घेऊ आपण. कृपया समजून घेऊ. माझा स्वभाव रागीट आहे हा माझा फ्लॉ आहे, हा माझा दोष आहे, हा माझा अभिमानाने सांगण्याचा भाग नाही आहे. पण काही लोकांना आपण रागीट आहोत हे देखील फार अभिमानानं सांगावं असं वाटतं. ही अतिशय चूक आहे, अतिशय चुकीची बाब आहे. राग आपल्याला नियंत्रणामध्ये ठेवताच आला पाहिजे, कारण इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, अँगर इज अ फिट ऑफ मॅडनेस. अँगर इज अ फिट ऑफ मॅडनेस. वेडेपणाचा आहे तो. राग अति जास्त येणे आणि त्या रागाच्या भरामध्ये काहीही कसंही वागणे, कसंही बोलणे हा मॅडनेसच आहे. आणि त्यामुळे राग रोखता कसा आला पाहिजे याच्यासाठी देखील आपल्याला काही गोष्टी बघता येतील. अँगर मॅनेजमेंट हा एक स्वतंत्र विषय आहे आणि मुद्दाम आपण त्याच्यावर थोडासा वेळ घालवतोय. अँगर मॅनेजमेंट कशा पद्धतीने राग मॅनेज करता येतो, वेगवेगळे टप्पे त्याच्यामध्ये आहेत आणि ज्याला कुणाला असा राग येतो, ज्याला कुणाला असा राग कंट्रोलच होत नाही, ज्याला कुणाला रागाला थांबवता येत नाही आणि मग त्या रागामधून परमनंट डॅमेज कधी कधी होतं, कारण रागाच्या भरात बोलल्या गेलेल्या शब्दांवर नियंत्रण नसतं आणि त्या शब्दामुळे आपण समोरच्याला कधी कधी इतकं दुखावतो की त्यामुळे नातं देखील बिघडून जातं, नात्याला देखील तडे जातात आणि ते तडे आपल्याला मिटवता येत नाहीत. आणि म्हणून अँगर मॅनेजमेंट हा एक स्वतंत्र भाग मुद्दाम आपण या कोर्समध्ये समाविष्ट केलेला आहे, कारण राग हेच मुळात ताण येण्याचं सिम्पटम आहे. आणि म्हणून अँगर मॅनेजमेंट जर केलं आपण, आपल्याला रागाला जर नियंत्रित करता आलं, रागावर जर आपण नियंत्रण मिळवू शकलो तर बऱ्याच गोष्टी आपल्याला सुकर करता येतील, बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी सोप्या होतील आणि मग ताण देखील आपल्याला कमी करता येईल. त्यामुळे ताण नियोजनामधलाच हा एक भाग आहे अँगर मॅनेजमेंट, जो आपण बघूयात. प्रॅक्टिस माइंडफुलनेस अँड मंत्राज. राग जर प्रचंड प्रमाणात आला किंवा येत असेल तर ठरवून दिवसभरातून काही वेळ आपल्याला मंत्रोच्चार करणे किंवा मंत्रोच्चार ऐकणे आणि ते ऐकून शांत मन ठेवण्याची प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. अनेकांच्या मनामध्ये विचार येऊ शकतो की अशी प्रॅक्टिस करता येते का? त्याचं उत्तर आहे हो, करता येते. काही मंत्रोच्चार असे असतात किंवा मेडिटेशनमधले काही मंत्रोच्चार असे असतात की ज्याच्यामुळे आपल्याला मनाला शांतता लाभते. डोळे मिटून शांतपणे ते मंत्र जर आपण ऐकण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला शांतता भासू शकते. असाच एक मंत्र मी तुम्हाला ऐकवणार आहे. 3 मिनिटाचा 4 मिनिटाचा वेळ लागणार आहे, पण 4 मिनिटं या कोर्सचाच तो एक भाग आहे की 4 मिनिटं डोळे मिटून आपल्याला जे आता पुढे ऐकू येणार आहे ते शांतपणे ऐकायचं आहे. संपूर्ण आपलं लक्ष जे आहे ते त्या मंत्रांमधल्या त्या शब्दोच्चारावर
आणि त्या मंत्रामध्ये निर्माण होणाऱ्या एनर्जीवर टाकायचं आहे. आपल्याला जे ऐकू येत आहे बाहेरचं सगळं, ते सगळं विसरून या मंत्रामध्ये जे काही ऐकू येत आहे त्या मंत्राचा अर्थ समजला नाही तरी चालेल. फक्त त्या मंत्रोच्चारामधून निर्माण होणारे जे व्हायब्रेशन्स आहेत, मंत्रोच्चारामधून निर्माण होणारी जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, तेवढ्या एनर्जीवर फक्त आपलं मन कॉन्सन्ट्रेट करा, फोकस करा. आपण मंत्र ऐकूयात. डोळे मिटायचे आहेत आणि शांतपणे हा मंत्र आपल्याला ऐकायचा आहे. अंतर्जामी पुरख विदाते सरदा मन के पूरे नानक दास यह सुख मांगे मुको कर संतन की दूरे अंतर्जामी पुरख विदाते सरदा मन के पूरे नानक दास यह सुख मांगे मुको कर संतन की दूरे अंतर्जामी पुरख विदाते सरदा मन के पूरे नानक दास यह सुख मांगे मुको कर संतन की दूरे बघा कसं आपल्याला शांत वाटलं. हे प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता आहे. हे प्रॅक्टिस आपण वारंवार करायला हवं. अँगर मॅनेजमेंट मधला दुसरा भाग आहे फाइंड क्रिएटिव्ह आउटलेट. कुठल्या तरी क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवणे. मग ते पेंटिंग असेल, पुस्तक वाचन असेल, आपल्या रुटीन कामाच्या पलीकडचं काहीतरी, नेहमी ठराविक साचेबद्ध काम जे जीवन चरितार्थासाठी आपण करतो आहोत. मग विद्यार्थी असेल तर त्याचा अभ्यास असेल. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ठरवून नियमितपणे केलं जाणारं कुठलं तरी काम असतं. ते सोडून काहीतरी क्रिएटिव्ह, काहीतरी नाविन्यपूर्ण, काहीतरी कल्पक असं आपण करायला हवं, जेणेकरून तो जो ताणाचा जो साचलेला भाग आहे त्याला आउटलेट मिळायला हवं. ते आउटलेट फार आवश्यक आहे आणि ते क्रिएटिव्ह पद्धतीनं जर झालं, कारण बरेच वेळा आपल्याला माहिती असेल की आपल्या आवडीचं काम करत असताना आपण देहभान हरपलेलो असतो. एरवी रिकामं बसलं असताना आपल्याला भूक लागलेली असते. पण जर आपण चित्र काढत असू ना तर 2 तास आपण आपलं मनापासून चित्र काढत असतो. त्यावेळी आपण अक्षरशः मराठीमध्ये जे म्हणतात तहान भूक हरवून काम करत असतो. का?
ह्याचं कारण असं आहे की ते कल्पकतेनं केलं जाणारं काम असतं. ते अतिशय हृदयस्थ काम आहे. ते आपल्याला आवडीचं काम आहे अतिशय जास्त आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये तहान-भूक हरवून काम करायला आवडतं. त्यांनी आपण थकत नाही आणि म्हणून हे जे आउटलेट आहे, साचून राहिलेला गाळ, आउटलेट जर केलं तरच तो निचरा व्यवस्थित होतो. त्याप्रमाणे मनाचं आहे. मनामध्ये देखील असा ताण, मनामध्ये देखील असे वाईट विचार किंवा ताणयुक्त विचार, राग आणणारे विचार हे सारखे येत असतात. त्याचा निचरा, त्याचा आउटलेट प्रत्येक वेळी बोलूनच होईल असं नाही, तर कधी-कधी क्रिएटिव्ह गोष्टी करून देखील होतो. तर असं क्रिएटिव्ह आउटलेट आपल्याला शोधलं पाहिजे अँगर मॅनेजमेंटमध्ये. अव्हॉइड टेन्स सिच्युएशन. उगाच टेन्स किंवा ताणयुक्त स्थितीमध्ये हजर राहून तिथे अकारण इंटरव्हीन करून त्याच्या मध्ये करून आपल्या मनावरचा ताण वाढवण्यापेक्षा अतिशय सोपा आणि छान उपाय आहे ती सिच्युएशनच अवॉइड करायची. जिथे ताण निर्माण होणार आहे असं आपल्याला माहिती आहे ती सिच्युएशन अवॉइड करायची. याला भित्रेपणा म्हणत नाहीत, याला पळपुटेपणा म्हणत नाहीत, याला स्ट्रॅटेजी म्हणतात. आणि ती स्ट्रॅटेजी ही आहे की अशा सिच्युएशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये आपण जायचंच नाही किंवा ती अवॉइड करायची जिथे ताण निर्माण होणार आहे माहिती आहे, वाद होणार आहे ते माहिती आहे, वाद घडणार आहे ते माहिती आहे, तिथे जायचंच नाही. त्याचा ताण येऊच द्यायचा नाही किंवा आपण स्वतः गेलो तर वाद निर्माण होऊ शकतो असं जर वाटत असेल तर ती सिच्युएशन अवॉइड करायची. टेन्स सिच्युएशन अवॉइड करणे हा देखील राग कंट्रोल करण्यावरचा एक अतिशय सुंदर मार्ग आहे.